नमस्कार, मी नीलम तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज सकाळी मला जायचं होतं थायरॉईडच्या टेस्टला. तर जाऊन आले, मी फाईल वगैरे घेऊन आले, कारण नवीन आत्ता इथं मी पहिल्यांदाच चेकअप करणार आहे थायरॉईडचं. त्यामुळं मग फाईल वगैरे सगळं घेऊन आले मी. त्यांनी 12 वाजता बोलवलं आहे मला, पण मी आज थोडंसं मग 2 तास काय करायचं म्हणून ड्रेसिंग टेबल काढलं आहे. तर तेवढंच मोठं मी दाखवते तुम्हाला, कारण पूर्ण डिटेलमध्ये मी आता नाही दाखवू शकत, कारण 2 तासात ते होणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. ज्या नको आहेत त्या गोष्टी फक्त मी काढणार आहे, बाकीचं मी नंतर परत अजून एकदा आवरेन. मी सण वगैरे सगळे झाल्यानंतर तेव्हाही मी एकदा तुम्हाला नक्की दाखवेन की माझ्याकडे काय काय आहे ते. आता तात्पुरतं मी मोठं जे काही आहे ते तुम्हाला दाखवते. मी सगळं सॉर्ट करून ठेवलेत, म्हणजे ह्या मला लागणार आहेत. आणि ह्यात मी सगळं म्हणजे जे नको आहे ते यात भरून ठेवलं आहे, पाट पुसून ठेवलं आहे मी माझं ड्रेसिंग टेबल. आता यात मी एक एक करून लावून घेते सगळं. बघू शकताय तुम्ही, इथे ज्या गोष्टी मला लागत नाहीत त्या मागच्या साईडला टाकल्यात मी. ते असं सगळं मेकअपचं ठेवून घेतलं आहे. मेकअप, परत छोटे ज्वेलरी आहेत ते बॉक्स आहे हे, म्हणजे मला जे सारखं लागतात त्या. बाकीच्या ज्वेलरी तर अजून खालच्या कप्प्यात आहेत, त्या मी अजून काढल्या नाहीत. आणि ते पिनांचा बॉक्स आहे, इथे छोटे कानातले आहेत, यात सगळे हेअर्ससाठी जे सगळं लागतं, क्लिपा वगैरे ते यात आहे. यात टिकल्या आहेत, यात लिपस्टिक्स आहेत, यात माझं थोडंसं मेकअपचं सामान आहे. हे रोज वापरायचं जे लागतं, टिकली. परत तिथे माझी मेडिसिन आहे, म्हणजे डेली मी थायरॉईडची घेते ती, आणि हे डेली लावते तिकडे. मी ही एक ज्वेलरी आहे, ते तर मला खालच्या कपाटात ठेवायची, पण आता मला वेळ होईल जायसाठी दवाखान्यात, त्यामुळे मी असं काहीच आवडलं. आणि खाली पर्स ठेवलेत मी सगळे अशा प्रकारे मी ठेवलं आहे. आत्ता आले मी, किती वाजले, 12 वाजता गेले होते मी. 1 वाजले मला. ब्लड देऊन आले मी आता थायरॉईडच्या टेस्टसाठी. तर उद्या बोलवलं आहे त्यांनी, बघूया काय होईल. नॉर्मल आहे म्हटले, पण एव्हरी 6 मंथ चेक करून आपल्याला डोस घ्यायला लागतो. कमी जास्त असेल काय असेल तो डोस घ्यायला लागतो, त्यामुळे चेक करणं गरजेचं आहे. आता ब्लड देऊन आले. आज संध्याकाळी बनवायची आम्ही पावभाजी बनवणार आहे मी, त्यासाठी ते पाव पण घेऊन आले मी. रेनकोट आहे माझा, आता पाऊस होता जाताना, त्यामुळे रेनकोट घेऊन गेलते आणि घालून गेलते, पण जाईपर्यंत पाऊस गेला आणि मी रेनकोट काढून ठेवला डिक्कीत. आणि येताच पाऊस घेऊन आले. आता बघू उद्या काय म्हणजे उद्या काय होते रिपोर्टमध्ये. नॉर्मल आहे म्हणाले डॉक्टर, तसं काही टेन्शनचा प्रॉब्लेम नाही आहे. आता हे पाव आणलेत मी, आता संध्याकाळी पावभाजी करणार आहे, ती शेअर करेनच मी तुमच्यासोबत. जर शूट केले तर, लक्षात राहिलं तर मी म्हणजे मी करणारच आहे शूट, पण जर लक्षात राहिलं तर पूर्ण रेसिपी शेअर करेन. बघूया कसं काय होते, कारण गडबड झाली तर. प्रीमिक्स एक आणलं होतं मी जामूनचं, तर माझ्या मुलाला जामून खूप आवडतात. मुलालाही मलाही आवडतात, पण मी जास्त गोड खात नाही, गोड आवडत नाही मला.
आणि मग गुलाबजामुन करणार आहे. परत प्रीमिक्स आणलं होतं त्याचंच बनवणार आहे मी काही खव्याचं बनवणार नाही आहे. प्रीमिक्सचं गुलाबजामुन बनवून घेते आणि पावभाजी पण करायची आहे मला. प्लस मुलाच्या टिफिनसाठी मी जो सुक्का नाश्ता देते शॉर्ट रिसेसला त्याचा चिवडा संपलेला आहे, तर तो चिवडाही बनवायचा आहे. चिरमुरे शेव सगळं आणून ठेवलं आहे मी. तर आता फोडणी घालून चिवडा तयार करून घ्यायचा आहे मला. बघूया कसं काय काय होते. आज खूप काम, आता कंठाला आत्ता ब्लड त्याने काढलं, हात दुखा लागले माझं. बघूया थोडा वेळ आराम करते आणि मग कामं करते. चला भेटूया. नाही ब्लड घेतलंय त्यांनी, दुखा लागले हात पूर्ण माझा. 2 तास झोप काढली मी, 1 तास म्हणता पाऊस पडत होता पूर्ण, त्यामुळे झोप छान लागली. आणि हे असे कपडे मी सगळीकडे घातलेत पावसाळ्यात, सगळ्यांच्याच घरात असं असणार आहे. आता बघू तयारी करून घेते पावभाजीची. जामून पण करायचेत मला. बघू आता, कंटाळा आला आता, साळस आलं मला. असं मी कधी झोपत नाही दुपारी जास्त, पण आज काय माहिती पाऊस आला आणि शांत होते एकदम. कडी लावले, पूर्ण अंधार झालेला घरात आणि छान झोप लागली. बेडशीट धुतली मी, वाळायची आहे, त्यामुळे झोप झाली आता एक. तर बघू कसं काय, आराम केल्याशिवाय बरं वाटल्याशिवाय तर काम होणार नव्हतं. मग थोडंसं आडवं पडावं म्हटलं, पण ती झोप लागली आणि गाढ झोपली मी एकदम. आता उठली आहे तर मी तोंडात पाय धुतलं. आता पावभाजीची तयारी करून घेते. भाज्या काढून घेतलेत मी, ज्या ज्या अवेलेबल आहे त्या भाज्या घेतलेत मी. फ्लावर आहे इथे, बटाटा आहे, बीट आहे, आणि इथे टोमॅटो 4 आणि कांदे 3 घेतलेत मी. आणि हे ढबू मिरची, हे मी शिजताना घालणार नाही आहे. शिजताना फक्त हे 3 गोष्टीच घालणार आहे. मटर काय मला मिळालं नाही त्यामुळे राहू दे म्हटलं. आणि ही मिरची पण जास्त मी घालत नाही, कारण त्रास होतो हे मिरची घातल्याने जास्त. पण आता मटर नाही म्हटलं, हिरवं काहीतरी दिसायला पाहिजे पावभाजीत, म्हणून म्हटलं घालूया, बघूया म्हटलं काय होते ते. आता हे सगळं बारीक चिरून घेते मी आणि भेटते तुम्हाला. काय आज पावभाजी आवडते का नाही? आवडते. बनवू का नको मग? बनव की. भूक लागल्या. आत्ता चपाती आहे ती खा. बनवते आता पावभाजी मी. तोपर्यंत चपाती मटकीची भाजी जेवण घे. कपडे बदला. करून घेतले सगळं. तर मी हे कुकरमध्ये लावून घेते पहिला आणि बाकीचं तयारी करते. घेतलं मी भाजी. आता ह्यात जेवढी भाजी तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि चांगलं मऊ शिजेपर्यंत शिट्ट्या घ्यायच्यात. एक 4-5 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे मऊ शिजून जाईल. मी भाज्यांचा बारीक कटिंग करून ठेवले. आता मी अद्रक लसूण पेस्ट करून घेते, कारण पाऊस यायला लागला, लाईट जायची दाट शक्यता आहे. त्यामुळे आधी मी अद्रक लसूण पेस्ट करून घेते. अद्रक लसूण घेतले मी, एक अर्धा इंच असेल अद्रक, आणि एक 8-9 पाकळ्या आहेत लसणाच्या. आता ह्याचं पेस्ट करून घेते मी मिक्सरमध्ये. झाली एक प्रीमिक्स. ह्या आधी पण मी प्रीमिक्सचं बनवले होते जामून, तर ट्राय करते. आणि पहिला सिरप बनवायला ठेवते मी शुगरची, त्यानंतर बघू पुढे. भाजी घेते. हां, ते फोडून काढलंय प्रीमिक्स बाहेर. त्या पॅकेटवरती दिलेलं आहे डिस्क्रिप्शन, तसं त्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळायचं आहे. 120 ml पाणी किंवा दूध, या दोन्हीपैकी कशातही मळू शकताय तुम्ही. तर मी मळून घेते. आता ही सांगण्याची गरज नाही आहे रेसिपी, कारण सगळ्यांनाच येते, तरी पण मी शेअर करावं म्हणलं म्हणून करते. ते 15 मिनटं त्याला आपल्याला ठेवायचे भिजत.
त्यानंतर आपल्याला त्यात 50 बॉल्स करायचं असं त्यांनी सांगितलं आहे. पण आपल्या मेजरमेंटने आपल्याला केवढं साईज पाहिजे ते बघून आपण करू शकतो. कारण हे फुगतात खूप पाकात घातलं की. प्रीमिक्सचे गुलाबजामुन खूप फुगतात. त्यामुळं बघूया, खेळत मी बसणार नाही. तेवढं जेवढं होतं तेवढं करते, दाखवते मी तुम्हाला. हे पाक व्हायला लागले. भाजी शिजून झाली आहे माझी. शिजून झाली आहे, फोडणीची तयारी झाली आहे. आता फोडणी मारून घेते भाजीला मस्तपैकी. त्यानंतर मग जामून पण तळून घ्यायचे आहेत मला. आत्ता वाजलेत आता वाजले असतील 5 काहीतरी वाजले असतील. किती वाजले तरी ह्यात 5:15 तर आमच्याकडे 8पर्यंतचं टायमिंग आहे. कारण आम्ही 7:30 पावणे 8पर्यंत खाणार आहे. त्यामुळं आम्ही आता काय पाहिजे? जामून आहे म्हणून एवढं हे जायचं चालू आहे. तिथलं कापडा नाही तर पॅड जात. मस्तपैकी आता करून घेते सगळं आणि मग भेटते तुम्हाला. माझी मोठीकडे आता मेलू वरती असणार, त्यामुळे ते पातेल्यातच मी करते. कारण भाजी हलवायला येणार नाही मला दुसऱ्याकडे. त्यामुळे आपण फोडणी मारून घेतो मोठीला. मस्त असं आहे. आता आपल्याला थोडंसं मी तूप घालणार. थोडं तूप आणि थोडं तेल दोन्ही आपल्याला ऍड करायचे. आपल्याला जिरं घालायचं. पहिला जिरं घालायचं आपल्याला. त्यानंतर कांदा मी घालून घेते. कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की मग त्यात थोडंसं आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालून शिजवून घ्यायचा कांदा. मग आपल्याला टोमॅटो आणि बाकी सगळं ॲड करून तुमची प्रोसेस करायची. करत असतील सगळ्या जणी पावभाजी करतात. आता ही कॉमन झाले, पण माझी पद्धत मी तुमच्याशी शेअर करते. ही फास्ट होते पद्धत. त्यामुळे थोडासा लाल होता लागला कांदा, त्यात आपल्याला घालायचं अद्रक लसूण. कारण मग पूर्ण शिजेपर्यंत हे कच्चं राहत नाही. आपल्याला आलं लसूण कच्चं राहणार नाही. त्यामुळे कांद्यासोबतच सहसा आपल्याला घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. हेच पाणी मी नंतर त्यात ॲड करेन. आपल्याला टोमॅटो घालायचे. शिमला मिरची सगळं शिजून झाल्यावर नंतर घालूया, कारण जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे. ती जास्त शिजली की ती कडवट होऊन जाईल. घालून घेते बेसिक गोष्टी. मीठ घालूया पहिला. 3 चमचे मीठ घातलं. त्यानंतर हळद
मी म्हणजे काय भगवती मसाला वगैरे घाला नाही. तो मसाला आपण ती चटणी आपण कलर यायसाठी घालतो. पण मी बीट घातले त्यामुळे कलर येईलच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या घरातली जी आपण वापरतो ती चटणी घालायची आपल्याला. गुलाबजामुन झालं. शिमला मिरची आपल्याला ऍड करून घेऊया. दाखवते मी तुम्हाला. सर्व गोष्टी आता यात आपल्याला पाणी घालून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे सगळं काही. ते शिजेपर्यंत मी मॅश करून घेते भाजी शिजलेली. आता हे शिजायसाठी झाकण बंद करून घेऊया आपण. ते झाकण घालून शिजून घेते आणि इथे मी कुकर ओपन करून घोटून घेते भाजी. ओपन करून बघूया काय झाले भाजीचं. माझं किचन थोडंसं छोटं आहे, थोडं नाही खूपच छोटं आहे, त्यामुळे ॲडजस्ट करून करायला लागतात गोष्टी. आता हे मस्त आता शिजलेलं आहे. भाजी बघू शकता तुम्ही पूर्ण शिजलेली आहे. आता ह्याला मी मॅश करून घेते. काय रे मी घातला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. मी शूट करायचं विसरले ॲक्च्युली. ठेवलं होतं त्यातच मी थोडंसं पावभाजी मसाला घालून परत झाकण दिलं आहे पूर्ण ते टमॅटो आणि ते सगळं शिजून एकजीव होण्यासाठी. त्यानंतर आपल्याला ही सगळी भाजी ह्यात ओतायची आहे आणि मस्त तसं सर्व करायचं आहे खायला. झाली तयार. बघू शकताय तुम्ही. शिजलंय सगळं छान. आता मी चमच्याने तसं हे करून घेतलंय. आता यात आपल्याला ही भाजी ओतायची. असं हलवून घ्यायचं आपल्याला छान पैकी. त्यातच मी थोडंसं पाणी ॲड करते. आता ही शिजल्यावर अजून थोडीशी थिक होते बटाट्यामुळं. त्याला थोडंसं मी झाकून ठेवते घट्ट व्हायला आणि मग दाखवते तुम्हाला. 10 ते 15 मिनटं झाले ते भिजून. आता मी ह्याचे गोल गोल जामून करून घेते. किचन थोडंसं कंजेस्टेड आहे त्यामुळे मी खाली बसूनच करून घेते. हे तिथं बघून मला हे करता येणार नाही. आता एवढंसं घ्यायचं व्यवस्थित आपल्याला असं. बघू शकता तुम्ही. अशी छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला छानपैकी. असेच मी सगळे गोळे करून घेते. बनवून घेतलेत मी सगळे बॉल. 50 तर नाही, माझ्याप्रमाणे मी बनवून घेतलेत. कारण खेळत बसण्यात काय अर्थ नाही. हे लगेच होतात आणि हाताला चिटकतही नाही आणि हाताला त्याचाच तेल राहून जातो. असे छान असे गोळे करून घेतले. आता हे तळून घेते मी फास्टमध्ये आणि मग पाकात सोडते.
तेल मी कमी टाकलं. तुम्ही म्हणत असाल किती कंजूस आहे ही, पण प्रत्येक गोष्टीत तेल जास्त वापरून काही चव बदलणार नाही त्या गोष्टीची. आणि हे जामुनचं तेल भाजीत वगैरे पण वापरू शकत नाही, म्हणजे डालड्याचं हे असतं त्यात. त्यामुळे आपण थोडंसंच घ्यायचं जामुन तळताना तेल, कारण हे तेल आपल्याला रियूज पण करता येणार नाही. त्यामुळं बघू शकता तुम्ही ब्राऊन होत आहेत ते. प्रीमिक्स करत असताना जास्त तुम्हाला तेल लागणारच नाही, कारण ते लगेच आपले ब्राऊन होऊन जातात. तिथे घातले पाकात. आता यात आपल्याला हे सगळे जामून टाकायचे. थांब दादा, त्याला वेळ लागते. ते पाकात तर मुरू दे बाबा. मीठ घालू? हा नको, तेल गरम असते तिथे, खेळ करायचं नाही. नको. बघा लगेच कसे पाकात तपले डुबकान बुडलेले आहेत. आपण खाऊ शकतो लगेच.